इथे सारंग एक टेबल बुक करत असतो 5 स्टार हॉटेलमध्ये, जसं त्याचं आणि अमृताबाईंचं ठरलेलं असतं. सावलीला बाहेर घेऊन जायचं आणि स्पेशल फील करवायचं. त्यासाठी तो 5 स्टार हॉटेलमध्ये टेबल बुक करत असतो. पण त्याला असं कळलं की टेबल बुक होऊ शकत नाही, कारण सगळं फुल झालं आहे सगळे. आणि तो इथे विचार करत असतो की आता काय करू. तो म्हणतो पण त्यांना की आम्ही कितीतरी इव्हेंट्स तुमच्या हॉटेलमध्ये केलेत, एक टेबल मिळू शकत नाही. ते म्हणतात सॉरी म्हणून. इथे तो फोन ठेवतो सारंग आणि विचार करत असतो. तेवढ्यातच इकडे इन्स्पेक्टर देवा येतो. इन्स्पेक्टर देवा सारंगला बघून थांबतो आणि म्हणतो, इथे कसे काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का, तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. इथे सारंग म्हणतो तुला कसं कळलं. तेव्हा तो म्हणतो अहो मला सगळं कळतं, तुमच्या चेहऱ्यावरनंच समजते मला, बोला बोला काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा तो म्हणतो की मी माझ्या मैत्रिणीसाठी एक 5 स्टार हॉटेलमध्ये टेबल बुक करत होतो, पण सगळंच फुल आहे, एक टेबल मिळत नाही आहे मला, आता मी काय करू, कुठे घेऊन जाऊ. तेव्हा तो म्हणतो अहो 5 स्टार हॉटेलच कशाला हवं आहे, त्या व्यक्तीला काय हवं आहे, काय आवडतं आहे ते बघा, आणि जे तुम्ही मनातून कराल ते नेहमीच आवडेल. तेव्हा तो विचार करत बसतो सारंग, त्याला अजूनही समजत नाही. तेव्हा इथे देवा इन्स्पेक्टर सांगतो की तुम्ही जे मनापासून कराल ते समोरच्या व्यक्तीला आवडेलच आवडेल बघा, आणि समोरच्या व्यक्तीबद्दल विचार करा ना, ती व्यक्ती कशी आहे, तिला काय आवडू शकतं. आणि इथे सारंग म्हणतो हो हेही बरोबर आहे म्हणून, आणि तो देवा इन्स्पेक्टरचा थँक्यू म्हणतो आणि तिथून निघून जातो. आणि देवा इन्स्पेक्टर आपल्या स्टाईलमध्ये नेव्हर माइंड, कधीही मला बोलवा, मी हजर आहे, आणि तो तिथून निघून जातो. इथे सावली विठ्ठलापुढे हात जोडून उभी असते आणि सांगत असते मी जगन्नाथ सरांबरोबर खूप वाईट केलं, ते मला त्यांच्या मुलीसारखं मानतात आणि मी त्यांच्यावर आवाज चढवला, मी त्यांना नको नको ते बोलले, माझं चुकलं, ते असं करणार नाही, त्यांनी मला मुलगी मानलं आहे, पण काय करू, त्यांच्या मुलीचं दुःख त्यांना आहेच, आणि वर मी हे असं बोलली, पण मी पण काय करू, माझ्या सासरच्यांचा ऐकू, त्यांचा मान राखू की त्यांचा जगन्नाथ सरांचा. पण हेच भैरवीच्या वेळेला का नाही आठवत. भैरवीच्या वेळेला तिच्याबरोबर जायला तयार होते, तिच्याकडे काम करायला तयार होते, इथे तिलोत्तमाला नको असतं तरी ती त्यांच्या विरोधात जाते ना, मग जगन्नाथच्या वेळेला हे का आठवतं हिला, हेच कळत नाही. ती प्रार्थना करून पाठी वळते आणि आपली झोपण्याची तयारी करते. तेवढ्यातच तिकडे सोहम आणि बबलू येतात आणि ते हसत असतात आणि खूप खुश असतात आणि तिला म्हणतात की उद्याचा दिवस तुझ्यासाठी खूप स्पेशल आहे. इकडे बबलू म्हणतो माती खाऊ नकोस सोहम, आणि इथे तो म्हणतो अरे हो हो. ती म्हणते काय काय. तेव्हा बबलू म्हणतो अरे सारंगने आपल्या तुला वहिनी, आणि इथे सोहम त्याचं तोंड धरतो बबलूचं आणि म्हणतो आता तू माती खाल्लीस. इथे सावलीला काहीच कळत नाही. सावली म्हणते बोला ना काय झालं. ते दोघं म्हणतात काही नाही काही नाही आणि तिथून पळून जातात. इकडे सकाळी सारंग त्याच्या गाडीजवळ उभा असतो आणि सावलीची वाट बघत असतो. तिथून सावली येते. तो तिला म्हणतो चल चल पटकन पटकन गाडीत बस आणि आपण निघूया म्हणून. तिला काहीच कळत नाही. ती गाडीत बसते आणि तेवढ्यातच सारंगला दिसतं की झाडांच्या पलीकडनं इथे सोहम आणि बबलूसुद्धा बघतायत. त्यामुळे तो तिकडे येतो आणि त्यांना धमकवतो की आमच्या मागे मागे येऊ नका, आणि हे तुम्ही हे जे कुंडी घेऊन नाचताय ना ते पुरे झालं, आमच्या मागे येऊ नका. हे बघून परत सावली पण बाहेर येते आणि बघायला लागते सारंग सर काय आणि कोणाशी बोलतात. तर तिकडे बबलू आणि सोहम असतात आणि इथे सारंग त्यांना धमकवत असतो मी सगळ्या गाड्यांच्या चाव्या खरं तर न्यायला हवं, पण एक मात्र आहे की तुम्ही माझ्या पाठी येऊ नका आणि आम्हाला डिस्टर्ब करू नका म्हणून असं धमकवत असतो. आणि इकडून सोहम आणि बबलू सावलीला ऑल द बेस्ट करत असतात. सावलीला काय कळत नाही, ती हसत असते. आणि इथे परत सारंग येतो आणि तिला म्हणतो की तू बाहेर का आलीस, चल बस आतमध्ये बस, आणि ते दोघंजण तिथून निघून जातात. इथे ते लोक गाडीतून जात असतात. तेवढ्यात सावली म्हणते आपण कुठे चाललो आहे. तर तो म्हणतो की मी सांगतो तुला आजचा दिवस तुझा आहे म्हणून. तेव्हा तिला कळत नाही. ती म्हणते पण घरची कामं. तेव्हा इथे सारंग फोन लावतो आणि सावलीच्या हातात देतो आणि तो स्पीकरवर असतो. इथे अमृताबाईंनी तो फोन उचलते. सारंग अमृताबाईंना म्हणतो की तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. इथे सावली माझ्याबरोबर आहे आणि ती म्हणते घरची कामं काय करायची, कारण ती माझ्याबरोबर आहे आणि आम्ही बाहेर चाललो आहे. तेव्हा इथे अमृताबाईंनी म्हणते सावलीला सांग काही काळजी करू नको, कामं मी आणि सर्वजी बघून घेतो म्हणून, तू निश्चिंत एन्जॉय कर म्हणून. इथे सारंग सावलीकडे बघतो आणि सावली खुश होते. परत तो फोन ठेवून देतो. इथे सारंग आणि सावली कलानिधी या साड्यांच्या दुकानात येतात आणि इथे सावलीला कळत नाही आपण इथे का आलो आहे म्हणून. ती सारंग सरांना विचारते आपण इथे का आलो आहे साड्यांच्या दुकानात. तो म्हणतो कळेल चल, आणि तो तिला वरती त्यांच्या फ्लोअरवर साड्यांच्या दुकानाच्या तिकडे घेऊन येतो. इथे सावली सगळ्या साड्या लटकवलेल्या असतात त्या बघत असते, एकदम आश्चर्याने बघत असते आणि सारंग तिच्याकडे बघत असतो. ती अशी कधी साड्यांच्या दुकानात आली नसते ना, त्यामुळे तिला खूप कौतुक वाटत असतं आणि खूप
वेगळं काहीतरी वाटत असतं. इथे ते दोघं जण सोफ्यावर बसतात आणि साड्या बघत असतात. तेवढ्यात सावली विचारते की माझा एक प्रश्न आहे सारंग सर, आपण इथे कोणासाठी साडी घ्यायला आलो? तेव्हा सारंग म्हणतो आपण दोघं चालू आहे ना इकडे, मग आता कोण असणार ज्याच्यासाठी ही साडी घ्यायची? तुझ्यासाठी, बघ तू. इथे ती बघत असते आणि एकदम हुरहुरून जाते की असं कधी तिने पाहिलं नव्हतं. इथे तो म्हणतो बघ ना कोणती साडी आवडते बघ. पण ती परत विचारते पण माझ्यासाठी का साडी सारंग सर? तर तेव्हा तो म्हणतो तू घे ना, कशाला प्रश्न विचारतो, आणि याच्यापुढे मला काही प्रश्न विचारायचा नाही आहे. ती एकदम खुश होते आणि नंतर दाखवलेत की ती परत बाहेर निघत आहेत गाडीतून आणि जात आहेत. तेव्हा सारंग तिला विचारतो की तुला भूक लागली असेल ना? इथे सावली काय बोलणार, ती नाही म्हणून डोकं हलवते. तेव्हा तो म्हणतो काय खाणार तू? मॅक्सिकन, चायनीज, इटालियन, हे ते. ती एकदम ऐकून एकदम थक्क होते कारण तिला या सगळ्या गोष्टी माहिती नसतात. तेव्हा सारंग म्हणतो सांग ना काय खाणार? तेव्हा ती म्हणते आपण वडापाव खाऊया. सारंग तिच्याकडे बघायला लागतो. तेव्हा ती म्हणते नको, तुम्हाला जे हवं ते आपण खाऊया. तर तेव्हा सारंग म्हणतो नाही, आजचा दिवस तुझा आहे म्हणून तुला जे हवं तेच खाऊया आपण. म्हणून ते एका वडापावच्या स्टॉलवर येतात आणि तिकडे 2 वडापाव मागतो. इथे दोघं जण वडापाव खात असतात. तेवढ्यात सारंग त्याच्या लहानपणीच्या कॉलेजच्या आठवणी सांगत असतो की आम्ही दरवेळेला वडापाव खायला जायचो जेव्हा कॉलेजमध्ये असायचो तेव्हा मित्र. इकडे सावली हसत असते. इथे सावली पण म्हणते मी दर रविवारची वाट बघायचो कारण बाबा दर रविवारी आम्हाला वडापाव घेऊन द्यायचे, आणायचे म्हणून. तेव्हा तो आश्चर्य होऊन सारंग सावलीकडे बघतो आणि म्हणतो दर रविवारी का, फक्त रविवारीच? तेव्हा ती म्हणते हो, बाजार रविवारीच भरायचा ना त्यामुळे. इथे सारंगला खूप आश्चर्य वाटतं की ह्यांना फक्त रविवारी एकच दिवस असायचा जेव्हा हे वाट बघायचे वडापाव खायची, बाकीचे इतर दिवस तर ते नाही. कसं आयुष्य आहे, आणि या सगळ्या गोष्टींचाच तो विचार करत असतो. इथे ते दोघंही वडापाव खात असतात आणि मग परत गाडीत बसायला जातात. तेवढ्यात सारंगचा फोन येतो. इथे तो म्हणतो 2 मिनटं मी फोन घेतो म्हणून. ती म्हणते हो आणि ती गाडीत बसते. इथे सारंग फोनवर बोलत असतो, त्याच्या ऑफिसचा फोन असतो आणि ते बोलणं चालू असतं. इकडे सावली वाट बघते आणि गाडीतच झोपून जाते. तिला झोप येते आणि ती गाडीत झोपते. तेवढ्यातच सारंग आपला फोन आटपून गाडीत येतो आणि बसतो आणि बघतो तर ही झोपली आहे म्हणून. तेव्हा सारंग सावलीने सीट बेल्ट लावला नाही आहे म्हणून तो तिचा सीट बेल्ट लावत असतो. तेवढ्यातच सावलीला जाग येते आणि ती एकदम बघते. तेव्हा सारंग म्हणतो नाही, मी तर फक्त सीट बेल्ट लावत होतो, सॉरी हां. आणि मग तो बाजूला होतो आणि सावली सीट बेल्ट लावते आणि त्याच्याकडे बघत असते आणि तिला खूप आश्चर्य वाटत असतं या सगळ्या गोष्टी तिच्याबरोबर घडत आहेत या.